तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा अखेर हप्ता आलेलाच आहे आणि कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे। याच्या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला, लोकप्रिय YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की आता 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्हाला मिळणार का नाही हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि निश्चितच मित्रांनो, आपण सुरुवातीस पाहणार आहोत या योजनेच्या 19वा हप्ता। तर एकंदरीत मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे आणि प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत 18 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले, म्हणजे 36,000 रुपये देण्यात आलेले आहेत। आणि निश्चितच मित्रांनो, जे आता खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत। आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर खात्यात लवकरच जमा होणारे पैसे, तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि अशा परिस्थितीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधून त्या कार्यक्रमामधून हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर दरवर्षी 6,000 रुपये अनुदान भेटत असतं। तर जाणून घेऊ या संदर्भात सुद्धा। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर दरवर्षी 6,000 रुपयाचे अनुदान तुम्हाला भेटत असतं। तर निश्चितच मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या जी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवत असते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अनुदान मिळते, जे 3 समान हप्त्यामध्ये 2,000 रुपये प्रति हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जे आहे ते जमा होत असतो। याची पात्रता सुद्धा आपल्याला माहिती आहे मित्रांनो। आर्थिक मदत होत असते याद्वारेच शेतकरी बांधवांना, तर याचद्वारे शेतकरी बांधवांना एक आर्थिक मदत सुद्धा होत असते। या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना जे आहे आर्थिक फायदा जो होत असतो। आणि मित्रांनो, हे जर तुमच्या खात्यामध्ये 19 हप्ता लवकरात लवकर आणायचा असेल तर सुरुवातीचा अगोदर तुम्ही CSC सेंटरवर जाऊ शकता आणि पीएम किसान योजनेचा 18व्या हप्त्याचा स्टेटस काढू शकता। कोणता 18वा हप्ता? 18 हप्त्याचा स्टेटस काढल्याच्या नंतर त्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटला तर ते दुरुस्त करून घ्या लवकरात लवकर। हे प्रॉब्लेम प्रमुख 3 प्रॉब्लेम असतात आपल्या सर्वांना आम्ही अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो मित्रांनो की पीएम किसान योजनेसाठी प्रमुख 3 जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करणं गरजेचं आहे। ते तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त केले तर निश्चितच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि आता जमा होणार नाहीत। तर निश्चित मित्रांनो, तुम्ही हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। लँड शेडिंग ट्रस्ट, आधार शेडिंग ट्रस्ट, EKYC। आता EKYC प्रक्रिया घरबसल्या सुद्धा करता येते, OTP बेस्ड तुम्ही करू शकता। तर निश्चितच मित्रांनो, हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा। धन्यवाद। जय शिवराय।